म्हणता बी येत नाही वाजवता बी येत नाही। महादेवाचं शिवतांडव राजा रावणाच्या दरबारात मैफिल चालायची महाराज मैफिल, आणि त्या मैफिलीमध्ये राजा रावण स्वतःचं मस्तक तोडायचा, 10 मुंडक्यापैकी एक मुंडक तोडायचा आणि महादेवाच्या पिंडीवर समर्पित करायचा। भोलेनाथ प्रगट झाले की डमरू घ्यायचा, डमडम डमडम वाजवायचा महादेवाने। कसा वाजवला महादेवाने डमरू ऐकायचं तुम्हाला? ऐकायचं का? हात वर करा एकदा सगळ्यांनी, ए टू झेड सगळ्यांनी एक साथ, कट्ट्यावरच्या वरट्यावरच्या सगळ्यांनी जोरदार टाळी वाजू द्या। असं आताच नाही, सुरू झाल्यावर वाजवा। आवाज द्या जरा सगळा, लास्ट मोमेंट आहे। ऊंचे ऊंचे मंदिर तेरे, ऊंचा है तेरा धाम, हो कैलाश वाले बाबा, हे नागनाथ बाबा, हे भीमाशंकर बाबा, हे कृष्णेश्वर बाबा, हे त्र्यंबकेश्वर बाबा, हे वैद्यनाथ बाबा, हम करते हैं तुझे प्रणाम। सोह सिंधु सम विशाल जटाजूट चंद्रभान गंग की तरंगमान कुमल नील बाजे, गौतम पर लाल लाल चंदन की तोर बाल गंग की तरंगमान मुझे पर साजे, मुंडन की कंठमान, मुंडन की कंठमान रुद विशाल पलक जाल रूप विमान हर दयाल राजे, डम 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 डमरुआज नाद से सर्व साज शंकर महाराज आज तांडव, हे जी भोले महाराज आज तांडव नाचे। अद्भुत अतिघटित घाट, अद्भुत अतिघटित घाट, सुगठित विचित्र घटा तांडव को करत नाद योगी राज नाचे। ससद ससद धगद धगद धम मम मम सदम पदम, बिना धर नारद अनुसार आराध, चार नार चीत सर्व किन्नरा पसरद धर्म धर्मार्थ काम हर मोक्ष जाचे। हे डम 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 डमरुआज नाद से सर्व साज शंकर महाराज आज तांडव नाचे, हे जी भोले महाराज आज तांडव नाचे। भूक लागली की जेवण तयारच आहे आता। महादेवानं नृत्य केलं बघा, याला तांडव म्हणतात। तांडव स्तोत्र हे फक्त एक चुटका गाऊन दाखवलं तुम्हाला। डबल ग्रॅज्युएट झालेला माणूस जरी असला त्याला सांगितलं एक लाईन कंप्लीट कर, इट इज इम्पॉसिबल। एक लाईन कंप्लीट होऊ शकत नाही, का अवघड आहे। जय यत्वदा भ्रविभ्रम भ्रमत भुजंगम स्वसत विनिर्गमत क्रमस्फुरत कराल भाला हव्यवाट, धिमी 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 ध्वनन मृदांग तुंग मंगलम ध्वनि क्रम प्रवर्तित प्रचंड तांडव शिव, अकर्व सर्व मंगला कला कदंब मंजरी सप्तवाह माधुरी विजृंभणा ध्रुवताम, स्मरांतकम पुरांतकम भवांतकम मखांतकम गजंदकांतकांतकम तमंतकांतकम भजे। कळलं सगळ्याला? भजे भजे मंगत बसली की भजे, एवढं कळालं तरी खूप झालं। हे शंकराचं शिवतांडव आहे। डमरूतून निघालेले शब्द राजा रावणानं नोट केले। रावण सामान्य विद्वान नव्हता, सज्जन म्हणून नाही का, जिथं सज्जन आहे तिथं दुर्जन, जिथं दुर्जन तिथं सज्जन। तुकोबाराय म्हणले त्या सज्जनाचं जीवन कसं आहे, चंदनाचे हात पाय ही चंदन,
परिसाना हे हिन कवने अंग. आज जरा कीर्तन सुरू व्हायला जरा उशीर झाला. सगळं फाउंडेशन करता 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 अर्धा पाऊण तास जातो आणि पुन्हा 9 वाजून गेले, 9:15 वाजून गेले. मग लोकाला वाटतं आता रोज 9लाच पंगत बसवते, ते आता 9:30 वाजत आले तरी कधी बसायची. हां, कांदी भार पोटी भूक आणि काय कीर्तनाचे सुख. हां, आहे की नाही? बघा तुम्ही, पण जास्त वेळ घेत नाही तुमचा, ऐका. अगदी 2 मिनिटामध्ये चंदनाचं महत्त्व सांगतो आणि त्या चंदनाची उपमा का दिली, संतांच्या जीवनाला चंदनाची उपमा का दिली त्याचं कारण सांगतो, ऐका. पहिलं कारण आहे चंदनाची उपमा देण्याचं पहिलं कारण, चंदन हे आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक झाडाला चंदन बनवून टाकतं. संतांचं जीवन बी तसंच आहे. तुका म्हणे आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ त्या लागी. पहिला गुण. दुसरा चंदनाचा गुण स्वतः झिजत आणि जगाला सुगंध देत सज्जन हो. संत सुद्धा देह कष्टविती परोपकारे, जगाला भक्तीचा सुगंध संत देतात. आणि तिसरा महत्वाचा चंदनाचा गुण कोणता आहे का, ज्या गुणामुळे चंदन 52 कशी चंदन तोळ्यावर विकतं, त्या तिसरा गुण चंदनाचा असा इतका प्रभावी आहे. उकळत्या तेलाच्या कढईमध्ये ओरिजिनल चंदनाचा फक्त एकच जर थेंब टाकला, एकच थेंब जर टाकला तर पूर्ण तेलातल्या कढईतल्या तेलाला थंड करण्याची ताकद एकाच थेंबात आहे. इतकी ताकद त्या चंदनामध्ये. संत सुद्धा संसाराच्या तापाने तप्त झालेल्या जीवांना संतांचा एक शब्द पूर्ण जीवनाला शांत करून टाकतो सज्जन. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एक तरी वोवी अनुभवावी, एक वोवी एक अभंग. संतांचं आपलं जीवन बदलून टाकेल, जीवनामध्ये शांती प्राप्त करून देईल सज्जन हो. म्हणून तुकोबारा म्हणतात, चंदनाचे हात पाय ही चंदन परिसाना ये ही न कवने अंग. परिसाची उपमा दिली. परिस लोखंडाचं सोनं करतो, पण दगडाचं सोनं करू शकत नाही. माझ्या संतांनी परिसापेक्षा संतांचं जीवन भारी. कसं? कारण संतांनी दगडाचं सोनं केलं. परिस लोखंडाचंच करतो, दगडाचं नाही. खापरा परिस काय करी. जगाच्या इतिहासात 2 मंदिर आहेत सज्जन हो, ज्या मंदिरामध्ये देव नाही दगड आहे. पण दगडासाठी बांधल्या गेलेले 2 मंदिर जगाच्या इतिहासात फक्त महाराष्ट्रात आहेत. एक पहिलं मंदिर म्हणजे नेवाशाला आहे आणि दुसरं मंदिर आळंदीमध्ये आहे. ज्या भिंतीवर बसून माझे ज्ञानोबा सिद्ध बेटापासून वडगाव चौकात आळंदीत आले, त्या भिंतीचं भिताडाचं मंदिर आहे. लक्षात घ्या, आजही लोक त्या भिंतीचं डोकं टेकून दर्शन घेतात. आणि दुसरं नेवाशामध्ये दगडाचं मंदिर आहे, दगडाचं खांब, ज्याला पैस खांब म्हणतात, त्या खांबाचं, दगडाच्या खांबाचं मंदिर आहे. आजही का माझ्या ज्ञानोबारायचा स्पर्श झाला दगडाला, त्याचं सोनं बनलं सज्जन हो. ती उपमा कमी वाटली परिसाची. पुन्हा दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवगी गोड. या सगळ्या गोष्टीमध्ये दिव्यामध्ये अवगुण आहे, साखरेमध्ये सुद्धा अवगुण आहे. साखर जरी सगळ्यांना गोड लागत असली, पण कधी कधी साखर कारखान्याच्या चेअरमनचा साखरेचा 36 साकडा असतो. सगळ्यांना साखर जमत, डायबिटीस वाल्याला अजिबात साखर जमत नाही. साखरेत सगळ्याला न जमणे हा साखरेचा अवगुण आहे. तुकोबारा म्हणतात, शोधून किती बी बघा तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड विठोबा रखुमाई.